नमस्कार शेतकरी बांधवांनो, मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। शेतकरी बांधवांनो, सोलार संदर्भात महत्त्वाचं अपडेट पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, घंटा वाजवा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका। तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय आणि आपला व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यापर्यंत पोहोचला। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। शेतकरी बांधवांनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये आज अशा गोष्टीवरती आज आपण चर्चा करणार आहोत जे की सर्व शेतकरी बांधवांना त्या स्थितीतून जावं लागतं आणि ती स्थिती आहे म्हणजे जॉईंट सर्वे संदर्भात महत्त्वाचं अपडेट आणि महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। तर आजचा विषय आहे की जॉइंट सर्वे रिजेक्ट होऊ शकतो का आणि रिजेक्ट झाल्यावर काय करावे याच्यावरती आपण सविस्तर चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि हो व्हिडिओला कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही की तुमची जॉइंट सर्वे झाला आहे का आणि तुमचा झाला आहे तर तो कसा होतो आणि त्याची प्रोसेस थोडक्यात आपल्याला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकायला अजिबात विसरू नका। तर आपण जॉइंट सर्वे संदर्भात डायरेक्टली MSCB ला टोल फ्री नंबरवरती फोन लावून विचारणा करणार आहोत। प्रथमतः त्यांच्याकडनं काय माहिती भेटते का ते पण पाहणार आहोत, पण जॉइंट सर्वे संदर्भात आपण थोडंसं महत्त्वाची माहिती आहे ती तुम्हाला ती देण्याचा प्रयत्न करतो। तर शेतकरी बांधवांनो, जॉइंट सर्वेचं ऑप्शन केव्हा तर त्याच्यावरती थोडीशी नजर टाकूया। तर तुम्ही जेव्हा कंपनी सिलेक्शन म्हणजे वेंडर सिलेक्शन करता आणि वेंडर सिलेक्शन केल्यापासून तुम्हाला जेव्हा वेंडर सिलेक्शन केल्यानंतर 15 दिवसाला तुम्हाला जॉइंट सर्वेचं ऑप्शन येतं आणि जॉइंट सर्वेचं ऑप्शन आल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट मेसेज येतो, कॉल येतो आणि ते MSCBचा एक कर्मचारी, कंपनीचा एक माणूस आणि शेतकरी मिळून हे तिघजण मिळून जॉइंट सर्वे करतात आणि जॉइंट सर्वे झाल्यानंतर तुम्हाला वर्क ऑर्डर किती दिवसात येते त्याच्यावरती सुद्धा आपण थोडीशी नजर टाकणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, आपण टोल फ्री नंबरवरती कॉल तर करणारच आहोत, पण त्या अगोदर आपण जॉइंट सर्वे झाल्यानंतर वर्क ऑर्डर येते आणि वर्क ऑर्डर आल्यापासनं जे सोलार आहे ते फिटिंग किती दिवसात होते ते पाहूया। तर जॉइंट सर्वे झाल्यापासून तुम्हाला वर्क ऑर्डर येण्यासाठी 15 ते 20 दिवस महिना लागतो आणि त्यानंतर जेव्हा वर्क ऑर्डर येते तिथून पुढे तुम्हाला एक 2 म्हणजे 45 ते 60 दिवसापर्यंतचा कालावधी लागतो जे तुमच्या मटेरियल शेतापर्यंत येईल। ठीक आहे, तर आपण आपल्या मुद्द्याकडे वळूया। तर आपला मुद्दा होता की जॉइंट सर्वे रिजेक्ट होऊ शकतो का आणि रिजेक्ट झाल्यावरती काय उपाययोजना करावे त्याच्यावरती आपण थोडीशी नजर टाकणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, आपण टोल फ्री नंबरवरती कॉल करूया। तर टोल फ्री नंबर तर तुम्हाला मी सांगितलेला आहे, नसेल माहीत तर तुम्ही MSCBच्या पोर्टलवरती जाऊन तुम्ही तिथं चेक करू शकता। ठीक आहे, तर MSCBचा जो टोल फ्री नंबर आहे, हेल्पलाईन नंबर आहे, तो तुम्हाला MSCBच्या डायरेक्टली मागील त्याला सौर कृषी पंप योजनेचा जो पोर्टल आहे त्या पोर्टलवरती सुद्धा तुम्हाला पाहायला येईल आणि टोल फ्री नंबर तुम्ही पहा आधी आणि टोल फ्री नंबर तुम्हाला इथे स्क्रीनवर पण दिसेल। तर टोल फ्री नंबर आहे 1800-212-3435 हा टोल फ्री नंबर आहे। त्या टोल फ्री नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता आणि तिथे पण तुम्ही चौकशी करू शकता। सोलार संदर्भात, महावितरणचं तुम्ही लाईट बिल संदर्भात कुठलीही चर्चा त्या पोर्टलवरती करू शकता। तर आपण MSCBला कॉल केलेला आहे आणि त्यांच्याकडून आपण माहिती घेणार आहोत की जॉइंट सर्वे रिजेक्ट होऊ शकतो का आणि जॉइंट सर्वे रिजेक्ट झाल्यावरती काय उपाययोजना करावं त्याच्यावरती आपण थोडीशी नजर टाकूया। ठीक आहे, तर आपण MSCBला कॉल करणार आहोत आणि कॉल झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे ती आपल्याला कळणार आहे। ग्राहक सेवा केंद्रामध्ये तर कॉलची काय असेल ती पूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळेल, त्यामुळे महावितरण ग्राहक सेवा केंद्र में सेंटर महावितरण ग्राहक सेवा केंद्र में आपका स्वागत है। कृपया कॉल चालू ठेवा, आपली माहिती सादर करीत आहोत। प्लीज बीइंग ऑन कॉल व्हाइल वी चेक योर रिकॉर्ड्स। कृपया कॉल पर बने रहिए, आपकी जानकारी अग्रेषित कर रहे हैं। आता आपण महावितरण मोबाईल ॲपद्वारे वीज बिलांचा भरणा करू शकता, तसेच वीज सेवांबाबतच्या विविध तक्रारींची नोंदणी करू शकता। मोबाईल ॲप गुगल प्ले स्टोअर आणि www.mahadiscom.in या संकेतस्थळांवरून डाउनलोड करता येईल। महावितरणच्या ऑनलाईन वीज बिल भरणा सेवेचा लाभ घ्या। महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर आपला ग्राहक क्रमांक टाकून वीज बिलाचा भरणा करू शकता। The service in Marathi press 1. The service sparkling किंवा शॉक सारख्या आम्ही तुमच्या कॉल ग्राहक सेवा प्रतिनिधीकडे स्थानांतरित करेल।
पर्यंत कृपया लाइन पर रहा। नमस्कार महावितरण में गौरव आपली कशा प्रकारे सहायता करू शकते? नमस्कार सर, नितीन बोलतोय. हा नितीन सर बोला. सर मला एक माहिती पाहिजे होती की जॉईंट सर्वे रिजेक्ट होऊ शकतो का आणि रिजेक्ट झाल्यावरती काय करावे, फक्त याच्यावरची थोडीशी बेसिक माहिती पाहिजे होती सर. जॉईंट सर्वे रिजेक्ट झालाय का आपला? नाही, जॉईंट सर्वे रिजेक्ट होऊ शकतो का आणि रिजेक्ट झाल्यावरती आपल्याला काय करावं लागतं? त्या रिगार्डिंग मला सांगता येणार नाही. मी मेल आयडी देऊन देते, त्यावर कॉन्टॅक्ट करून घेऊ शकतो सर आपण. ओके, नाही, मला फक्त म्हणजे ऑप्शन पाहिजे की रिजेक्ट होऊ शकतो का आणि बरं एवढं सांगा सर की रिजेक्ट होऊ शकतो का, की समजा जर काही अडचणी आल्या तर रिजेक्ट होऊ शकतो का? हो, काही अडचणी आल्या तर सांगू शकतात ते त्यावर. ओके, आणि समजा जर काही पण आपण वीरची नोंद दाखवली आणि तिथं वीरची नोंद आहेच नाही तर होऊ शकते. ओके, आणि दुसरा मुद्दा म्हणजे जर समजा तसं काही केस झाली तर आपण परत रिजेक्ट झाल्यानंतर पुन्हा कॉन्टॅक्ट MSCB ला करू शकतो का, की आम्हाला डबल म्हणजे क्वेरी आम्ही ते ठीक केली आहे, क्लिअर केली आहे असं? क्लिअर केलेली आहे या रिगार्डिंग कॉन्टॅक्ट आपल्याला मेल आयडी वरच करावा लागेल सर. याने म्हणजे रिजेक्ट झाल्यानंतर आपल्याला मेलवरतीच कॉन्टॅक्ट करावं लागेल, बरोबर? हो सर. ओके, म्हणजे समजा आपण विहीर 7/12 दाखवली पण ऍक्च्युली विहीरच नाहीये, बरोबर? अशा स्थितीमध्ये आपला जॉईंट सर्वे रिजेक्ट होऊ शकतो आणि जर आपल्याला ठीक करायचं असेल तर आपण विहीर खोदून परत मेलवरती MSCB ला सांगू शकतो की सर आम्ही विहीर खोदली आहे, बरोबर? त्या रिगार्डिंग मला अपडेट देता येणार नाही सर. नाही, आपण असं मेलवरती टाकू शकतो म्हणजे आपण क्वेरी क्लिअर केली म्हणून. हो, टाकू शकतो. बरोबर, नाही हेच माहिती पाहिजे होती मला की रिजेक्ट होऊ शकतो का आणि रिजेक्ट झाल्यानंतर आपण त्याच्यावरती काय करू शकतो, बस एवढीच माहिती पाहिजे होती. ठीक आहे सर, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. ठीक आहे, दिलेली माहिती पूर्ण मिळाली? हो सर. अधिक माहिती तुमच्या सोशल मीडिया पेजला फॉलो करून घेऊ शकता. इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर. आपला कॉल आयडिया सेंटरला ट्रान्सफर करून देत आहे. या कॉल रिगार्डिंग 105 दरम्यान फीडबॅक रेटिंग देऊ शकता. ओके सर, थँक्यू. महावितरणला कॉल केल्याबद्दल धन्यवाद. आपला दिवस शुभ. ओके सर. प्रिय ग्राहक कृपया. तर शेतकरी बांधवांनो, आपण कॉल केला आणि त्यांच्याकडून माहिती घेतली. तर आपला एक पहिला प्रश्न होता की जॉईंट सर्वे रिजेक्ट होऊ शकतो का? तर हो, तुमचा जॉईंट सर्वे रिजेक्ट होऊ शकतो आणि त्याचं कारण काय की जर तुम्ही तुमच्या 7/12 विहीर दाखवली किंवा बोर दाखवलं पण ॲक्च्युली तिथं तुमच्या विहीर बोर नाही आहेच, अशा स्थितीमध्ये तुम्हाला तुमचा अर्ज रिजेक्ट होऊ शकतो. अशा कारणामुळं दुसरे पण कारणं असू शकतात, त्याच्या कारणासाठी आपण दुसरा व्हिडिओ बनवूया. पण आपल्याला एक इथे माहिती भेटली की आपण जे जॉईंट सर्वे आहे तो जॉईंट सर्वे रिजेक्ट होऊ शकतो आणि त्याच्यावरती उपाययोजना काय, तर तुम्ही MSCB ला जाऊ शकत नाही तर तुम्हाला MSCBच्या मेल ID वरती तुम्हाला ते तुमचं रिझन द्यावं लागणार आहे. तुम्ही क्लिअर केलं आहे म्हणजे तुमचं जे काय रेक्टिफिकेशन होतं ते क्लिअर केलं आहे आणि तुम्ही परत आम्हाला आहे ते जॉईंट सर्वेसाठी म्हणजे लाईनमॅन पाठवा असं तुम्ही मेलवरती देऊ शकता. मेलवरती MSCBशी कम्युनिकेशन करू शकता. हे अपडेट होतं आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटलेलं आहे. तर शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये करून नक्की सांगा आणि सोलार कृषी पंप योजनेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हो, कमेंट करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.